लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजच्या बजेटच्या दिवसामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांचा निर्णय घेतला जाणार का? त्यासोबतच या बजेटमधून लाडक्या बहिणींना नक्की काय मिळालं, चला याबाबतची माहिती घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयाचा कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. यामध्ये फक्त आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्षभरासाठीच्या भरीव निधीची तरतूद आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना अविरतपणे सुरू राहणार आहे. त्यासोबतच लखपती दीदी योजनेअंतर्गत आम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना लखपती करण्याचा प्रयत्न करू, या संदर्भातील घोषणा झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा जो निधी वाढ होईल, तो निधी देखील टप्प्याटप्प्याने वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच की मध्य प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे 2 टप्प्यामध्ये सुरुवातीला 1000 रुपये निधी होता, तो नंतर 1250 केला, नंतर 1500 केला, त्या पद्धतीने राज्यामध्ये आता 1500 आहेत. ते येत्या काही वर्षात किंवा येत्या काही दिवसांमध्ये 1800 होतील आणि 1800 नंतर येणाऱ्या इलेक्शनच्या आधी ते 2100 रुपये महिना होऊ शकतात. त्यासोबतच नवीन ई-केवायसी बाबत देखील कोणत्याही प्रकारची अपडेट मिळाली नाही. म्हणजेच की अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी विशेष काहीही मिळालं नाही. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा.